तर आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं विथ द हेल्प ऑफ प्रॉपर्टीज ऑफ अन लॉगॅरिथम आपण एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या होत्या किंवा सॉल्व द इक्वेशन. जेव्हा इक्वेशन आलं होतं तेव्हा आपण ते इक्वेशन सॉल्व करून एक्स अँड वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या होत्या. करेक्ट आहे? यस सर नो? ठीक आहे. आज त्याच्या थोडंसं पुढे जाणार आहेत आणि प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम घेणार आहेत. काय करणार आहेत? प्रूव्ह दॅटवाले प्रॉब्लेम घेणार आहेत. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट. लिहा एकच मिनिट. चलो प्रूव्ह दॅट किंवा प्रूव्ह दॅट म्हणण्यापेक्षा ठीक आहे नाही इथं नाही दिलं असं नाही येणार सॉरी. इफ असं असेल इफ a square plus b square is equal to 7ab, then show that किंवा prove that then show that log of a plus b divided by 3 is equal to 1 by 2 in a bracket log of a plus log of b. काय प्रूव्ह करायचं कळालं? चलो काय दिल्यानंतर काय प्रूव्ह करायचं ते थोडं थोडं कळेल तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे चलो मग आता हे प्रूव्ह करायचं आहे. इफ a square plus b square is equal to 7ab then show that log of a plus b divided by 3 is equal to 1 by 2 in a bracket log a plus log b. ठीक आहे. हे प्रूव्ह करायचं आहे. मग काय रे कसं प्रूव्ह करायचं ते सांगतो नीट लक्षात रे. इथे चेक करा a square plus b square दिलेलं आहे आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं इथं काय रे a plus b आहे. तर इथं काय करायचं ते सांगतो. इथं a प्लस बी चा फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे. a प्लस बी चा स्क्वेअर तुम्हाला पाठ आहे का? तो फॉर्म्युला यूज करायचा. सांगा a प्लस बी चा स्क्वेअरचा फॉर्म्युला. a स्क्वेअर प्लस एक जण सांगा म्हणजे मला ऐकवायला पाहिजे व्यवस्थित. a स्क्वेअर 2ab b स्क्वेअर. कुणाला काय अडचण आहे का याच्यात? नाही. मग आता चेक करा मी या दोन्ही साईडला काय लिहू शकतो चेक करा. a स्क्वेअर आणि हा b स्क्वेअर जवळ आणू शकतो. यस और नो? प्लस 2ab. मग मला सांगा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअरची व्हॅल्यू त्यांनी किती दिलेली रे? चलो 7ab आणि 2ab ला 2ab. 7ab आणि 2ab किती येतं रे? हे कुणाची व्हॅल्यू आहे? इकडचा 9 मी इकडे डिवाइड मध्ये आणू शकतो का? a प्लस बी चा स्क्वेअर डिवाइड बाय 9 ला मी 3 चा स्क्वेअर लिहू शकतो का? मग हे जर दोघांचा पॉवर जर सारखा असेल तर मी a प्लस बी डिवाइडेड बाय 3 चा स्क्वेअर करू शकतो का? चलो आता मी हा जे काही लिहिले मी रिपीट लिहितोय मी काही चेंज करत नाही. a प्लस बी बाय 3 ह्याचा स्क्वेअर इज इक्वल टू काय रे a इंटू बी. इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? नाही. बट मला प्रूव्ह करताना इन द फॉर्म ऑफ लॉग प्रूव्ह करायचं मला काय करावं लागेल रे? अप्लाइंग लॉग ऑन किंवा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. मी दोन्ही साइडला जर लॉग अप्लाय केलं तर काय फरक पडणार आहे का? नाही. लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये काय येईल रे? a प्लस बी बाय 3 चा स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ऑफ ए बी म्हणजे a इंटू बी. मग मला सांगा जर तुम्ही n टाइम्स लॉग ऑफ m असेल तर काय लिहिता रे? m रेस टू n.
जर लॉग ऑफ एम रेस टू एन असेल तर एन टाइम्स लॉग एम लिहू शकता का? हा, सिमिलर वेनी लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन असताना तुम्ही काय लिहिता? हा, आणि जर समजा लॉग ऑफ एम इंटू एन असेल तर लॉग एम प्लस लॉग एन लिहू शकता का? मग ह्या दोन्ही प्रॉपर्टी यूज करणारे फक्त रिव्हर्स साइडनं, तर मला थोडीशी मदत पाहिजे. हा जो पॉवर 2 आहे ए प्लस बी चा ए प्लस बी डिवाइड बाय 3 चा स्क्वेअर आहे, तर हा पॉवर कुठे येईल रे? 2 इंटू लॉग ऑफ ए प्लस बी बाय 3 येईल का? हा, इज इक्वल टू इथं काय येईल रे? ए इंटू बी साठी ए म्हणजे एम आहे. हा हा, लॉग ऑफ ए. क्लिअर आहे? ह्याला मी जरा स्क्वेअर ब्रॅकेट करतो. इकडचा मल्टिप्लिकेशन मधला 2 तिकडे जाऊन काय होते? प्लस कोण म्हणलं मायनस कोण म्हणलं? ते डिवाइड मध्ये जाईल. इकडचा 2 मल्टिप्लिकेशन मध्ये या लॉग सोबत, तिकडे जाऊन काय होईल तो? बरं, डिवाइड कुणाला होईल? पूर्ण टर्मला. तिकडच्या पूर्ण टर्मलाच म्हणजे 1 डिवाइड बाय 2 इन अ ब्रॅकेट लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. हेच प्रूव्ह करायचं होतं का? चेक करा. काय काय केलं कळालं? फक्त हे आठवायला पाहिजे. इथं काय करायचंय? ए प्लस बी चा स्क्वेअर. इथं जर मायनस असतं तर ए मायनस बी चा स्क्वेअर घेतला असता. हे मायनस वाला बेते बरं का एखादा प्रॉब्लेम. ए मायनस बी डिवाइड बाय 3 वाला पण येत असते. जर इथं मायनस असेल तर इथं सुद्धा काय करायचं? मायनस वाला. मी नेक्स्ट प्रॉब्लेम आपण मायनस वाला घेऊ. ठीक आहे? कळालं? चल लिहा मग. लिहिणं झालं की सांगा मला. दिसायलंय का बरं? चलो, कमी मध्ये मध्ये येलो, मी मध्ये मध्ये येलो है ना, तर मी जरा साईडला सरकतो. आता हा, कुणाला काही अडचण? झालं लिहून? चल लिहा लवकर. चल ठीक आहे, ठीक आहे. चल, सर्वांचं झालं? चलो, सिमिलर क्वेश्चन घ्यायचा का थोडासा हटके घ्यायचा? चलो, इफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 18ab. किती? 18ab. then show that log of a minus b चा a minus b divided by 4 is equal to 1 by 2 into log of a plus 1 by 2 into log of b किंवा असं ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलं तरी चालतं. मागच्या वेळेस प्लस वाला घेतला होता, यावेळेस काय घेतलंय? मायनस. ह्याच्यासाठी घेतलंय की तुम्हाला कळावं केव्हा काय करायचंय. मग इथं फॉर्म्युला कोणता घ्यायचा? ए प्लस बी चा स्क्वेअर घ्यायचा का ए मायनस बी चा स्क्वेअर घ्यायचा? कशावरून ओळखायचं कळालं? मग आता ए मायनस बी चा स्क्वेअर मला येत नाही, सांगता का जरा? सांगा. हा, ए स्क्वेअर. अरे मला येत नाही, सांगा लवकर.
काय ते ए स्क्वेअर. चलो ठीक आहे, तुम्ही सांगितलात म्हणून मला आलं. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जवळ आणा आणि मायनस 2ab. मला सांगा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती दिली रे त्यांनी. 18ab मधून 2ab गेले, किती राहिलं. 16ab राहिलं. आता चेक करा रे, ए मायनस बी चा स्क्वेअर आहे, तर मला सांगा इथं ए मायनस बी चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 चा स्क्वेअर लिहू शकतो का मी 16 ला. ह्याची व्हॅल्यू काय रे, ए इंटू बी. हे परफेक्ट स्क्वेअर करू शकतो मी याला. ए मायनस बी डिवाइड बाय 4 चा होल स्क्वेअर लिहू शकतो का. दोन डिफरंट बेस असतील, पॉवर जर सारखा असेल आणि डिव्हिजन मध्ये असतील तर आपण त्याला एकत्र लिहू शकतो, ए इंटू बी. इथं काय करायचं, टेकिंग लॉग ऑन, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. कळाले का. हा चलो मग काय रे, लॉग ऑफ ए मायनस बी बाय 4 चा स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी, किंवा ए बी लिहितो डायरेक्टली, ए इंटू बी करत बसत नाही, ए बी लिहितो. हा इथं कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज होतील ते सांगा बरं जरा. हा n टाइम्स लॉग ऑफ m इज इक्वल टू लॉग ऑफ m रेज टू n. आणि दुसरी कोणती, लॉग ऑफ, हा म्हणा म्हणा म्हणा, काय हरकत नाही, ए आणि बी मध्ये म्हणा, काय हरकत नाही. मग आता मला तुमची मदत पाहिजे. हा काय लिहिता येईल रे, 2 टाइम्स लॉग ऑफ, हा इज इक्वल टू, हा लॉग ऑफ, ए मायनस, कोण म्हणाले ते मायनस, कोणतरी मायनस म्हणाले. हा इकडचा 2 तिकडे जाऊन काय होते, मग उत्तर काय येते, लॉग ऑफ, म्हणा काय तर. चलो अवघड आहे काही, पक्का कळालं, झालं, लिहा. असे मी होमवर्कला देऊ तुम्हाला मग. हे झालं की सांगा, मी तुम्हाला होमवर्कला काही प्रॉब्लेम देतो. दिदे तू लिहायली का फोटो स्क्रीनशॉट काढाली, खरं सांग बरं. आरती तू लिहायली का फोटो काढायली, स्क्रीनशॉट करायली तू. नोटबुक आतापर्यंत कंप्लीट आहे का. मग प्लीज रिक्वेस्ट, व्यवस्थित नोटबुक मेंटेन करा, तुम्हाला कामाला येईल. आणि आणखीन एक गोष्ट क्लिअरली सांगितली मी, उद्याच्या दिवस आपला डेमो क्लास असेल, त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो ठीक है, होमवर्क देऊ. सिमिलर क्वेश्चंस आहेत. इफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, अरे यार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 23ab. ठीक है, देन शो दैट
show that log of a plus b divided by 5 is equal to 1 by 2 in a bracket log of a plus log of b. Similar question next. If a square plus b square is equal to 27ab, ठीक है, then show that log of a minus b by 5 is equal to 1 by 2 in a bracket log of a plus log of b. Next, if a square b square is equal to, अरे नको नितिका, कोण कोणाला ओरडायले? मला तर ओरडणं गेलेत ना. प्लीज बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून जेव्हा तुम्हाला काम असेल तेव्हाच माईक चालू ठेवा. आजूबाजूचे आवाज मला ऐकू घालू नका, ठीक आहे. हां, अजून घ्यायचंय? अजून घ्यायचंय का बस? बघा जमलं तर. का अजून एखादं द्यायचं लिहून? कळालं? चलो, आता थोडंसं मला वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे, हे झालं. लिहून घेतले का सांगा? चलो, इफ थोडासा वेगळा आहे आता. इफ log of x plus y divided by 4 is equal to 1 by 2 in a bracket log of x plus log of y, then show that x by y plus y by x is equal to 14. X by y plus y by x is equal to 14. यस. हां, आता चेक करा रे, काय दिले रे आपल्याला इथं? लॉग ऑफ एक्स प्लस वाय 4 इज इक्वल टू 1 by 2 इन अ ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय. आता चेक करा रे, इथं प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो मी. अंडरलाईन करतो, चेक करा. या दोघांसाठी प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो का? आणि हा जो 2 आहे इकडे आणू शकतो का? मागच्या प्रॉब्लेमला जे केले त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस करायचं आहे. हे मल्टी डिवायडेशन मधला 2 इकडे आणायचा आहे. 2 into लॉग ऑफ काय येईल रे? एक्स प्लस वाय डिवाइड बाय 4 इज इक्वल टू काय येईल रे? लॉग ऑफ एक्स इंटू वाय. मग इथे एक प्रॉपर्टी अप्लाय करायची. मी दोन्ही प्रॉपर्टी एकदाच लिहिणार याचं, ठीक आहे. कोणती कोणती वापरणार आहे? n times log of m can be written as log of m raised to n, आणि दुसरा log of m plus log of n is equal to log of. थँक यू. हे कळालं?
चलो मग इथं थोडीशी मदत करा. लॉग ऑफ काय रे एक्स प्लस वाय रेस्ड बाय 4 रेस्ड टू 2 और स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स इंटू वाय बाय युजिंग ए प्रॉपर्टी ऑफ नाही लिहिलं तरी चालतंय. प्रॉपर्टी ऑफ कोणती इक्वॅलिटीची. जर दोन लॉग फंक्शन जर सारखे असतील तर त्यामधले सुद्धा फंक्शन कसे असायला पाहिजेत सारखे असले पाहिजेत. हे कळालं का ते सांगा मला. मग त्याच्यानुसार मला काय लिहिता येईल रे. मला काय लिहिता येईल. हा अरे काय लिहिता येईल मला काय माहित. चलो दीदीने सांगितलं तेच लिहिणार आहे मी फक्त लक्ष द्या. तर मी असं लिहू शकतो काय एक्स प्लस वाय डिवाइड बाय 4 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू एक्स इंटू वाय. मग इथं काय करता येईल रे सेपरेट पॉवर देता येईल. हां एक्स प्लस वाय चा सेपरेट पॉवर द्या डिवाइड बाय 4 चा सेपरेट पॉवर द्या इज इक्वल टू एक्स इंटू वाय. हां फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि तर 4 चा स्क्वेअर 16 तिकडे जाऊन काय येईल रे 16xy येईल का. हे प्लस 2xy तिकडे जाऊन काय होईल रे थँक्यू. तर 16xy मधून 2xy मायनस झाले. हां चेक करा इक्वेशन काय आलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 14xy. हे प्रूव्ह करायचे का आपल्याला. मग काय करायचं चेक करायचं. इथं राईट साईडला 14 आहे इथं 14xy कोण एक्स्ट्रा आले. तर दोन्ही साईडला काय करायचं एक तर एक्स वाय ने डिवाइड करायचं किंवा इकडचा एक्स वाय मल्टिप्लिकेशनला इकडे डिवाइड आणायचं. कसं करायचं एक तर दोन्ही साईडला एक्स वाय ने डिवाइड करा किंवा इकडचा एक्स वाय इकडे डिवाइड आणा. काय करू दोन्ही साईडला एक्स वाय डिवाइड करू. चलो मग दोन्ही साईडला जर सेम क्वांटिटी जर डिवाइड केलं तर इक्वेशनला काय फरक. मग वरचा एक्स वाय खालचा एक्स वाय कॅन्सल. हे एक्स वाय ला सेपरेट डिव्हिजन देता येते का एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स इंटू वाय प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय एक्स इंटू वाय इज इक्वल टू 14. इथे चेक करा रे स्क्वेअर मधला एक एक्स आणि खालचा एक एक्स कॅन्सल स्क्वेअर मधला एक वाय खालचा एक वाय कॅन्सल. तर काय आलं रे शेवटी सांगा बरं. हां जे प्रूव्ह करायचं होतं तेच आलं का चेक करा. जे प्रूव्ह करायचं होतं तेच आलं का. चलो मग फायनली लिहून टाका काय एक्स डिवायडेड बाय वाय प्लस वाय डिवायडेड बाय एक्स इज इक्वल टू 14. अवघड आहे पूर्ण चॅप्टरच इझी आहे. फक्त ज्याला एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक आणि लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल फंक्शन कन्वर्ट करता येत असतो ना त्याला हा चॅप्टर अवघड जाणार नाही. क्लियर आहे क्लियर आहे. चल एक सिमिलर क्वेश्चन घेतो मग आपण थांबूत इन द सेन्स बघू पुढचा बीट घ्यायचा काय करायचं. ठीक आहे झालं लिहिणं झाले की सांगा मला. लिहिणं झालं की सांगा. बरं कळाले का रे पक्का. मग जरा बाकीच्या फ्रेंड्सना बी सांगत राहा. ओळखीत झालेत का नाही कोणी.
अजून कॉलेजेस सुरू नाही वाटतं आहे ना? अजून कॉलेजेस सुरू झाले नाही तर ओळख कशी होईल होय? ठीक आहे, ग्रुपमधले जे कोणी बाकीचे फ्रेंड्स आहेत त्यांना सांगत राहा. काय मेसेज वगैरे आलाय केव्हा चालू होणार आहे कॉलेज काही? ठीक आहे. बरं आता फक्त मला थोडं सांगा, कोण कोण कुठल्या कुठल्या कॉलेजवरून जुडले? स्टार्ट करा कोणीतरी. सोलापूर. रेखा, सोलापूर गव्हर्नमेंट कॉलेज आहे? प्रायव्हेट. कोणतं कॉलेज आहे बेटा? ठीक आहे, तू मला काय करशील, तुझ्या नंबरवरून मेसेज करशील मला, ठीक आहे? आणि जर तुमच्या कॉलेजचा ग्रुप बनलेला असेल तर त्या ग्रुपचे स्क्रीनशॉट पाठवशील, ठीक आहे? नेक्स्ट, निकिता. ब्रांच. ठीक आहे, कॉम्प्युटरचे पाठवलं जाईल. हां, इकडं रघुनाथ किडे. तिथले नंबर्स कुठल्या ब्रांचला? प्रोडक्शन. प्रोडक्शनचे नंबर पाठवशील? ठीक आहे. ऋतुजा, तू भी कॉम्प्युटर एक IT आहे? आकांक्षा वुमन्सलाच आहे? आरती ETचे पाठव की नंबर, आणि पर्सनलवर पाठव. ममता. ममता ममता कांबळे. रोशनी. ब्रांच. चल ठीक आहे. नंदिनी. ब्रांच. मग कॉम्प्युटरचे नंबरचे ग्रुप बनवला असेल ना? जर हरकत नसेल तर स्क्रीनशॉट पाठव. हां, चलो. पृथ्वीराज, ग्रुपमध्ये जॉईन केले का तुला? ठीक आहे. विनोद. ब्रांच. ठीक आहे, चलो. बाकीच्या फ्रेंड्सना मी सांगा कोणी असेल तर. हां, सिमिलर क्वेश्चन करू थोडासा, बरं थोडासा हटके करू, ठीक आहे? चलो. नेक्स्ट घ्या. झाले? लॉग ऑफ x प्लस वाय इफ करा. इफ log of x plus y is equal to 1/2 in a bracket log of x plus log of y, then show that. ट्राय करता का चेक करा. then show that, नाहीतर मी सांगतोच, show that x by y plus y by x is equal to 11. करता ट्राय. अरे सॉरी, इथं प्लस नाही, मायनस. सॉरी, प्लस नाही मायनस आलं पाहिजे. ठीक आहे, ट्राय करता. करा ट्राय. झालं की सांगा मला, कसं केलं तेही सांगा. का करून देऊ कॅल्क्युलेशन? कॅल्क्युलेशन करून देऊ का? अरे कॅल्क्युलेशन करून देऊ का? हॅलो.
ठीक आहे. जर समजा झाला असेल तर फोटो काढून काय करायचं, या नंबरला पाठवायचंय. मी ते चेक करून पाठवून देईन तुम्हाला. ठीक आहे. ओके. हां, आता नवीन बीट चालू करायचं का नाही हा एक प्रश्न आहे, कारण उद्या आपल्याला आणखीन याच बीटवर आपल्याला काय करते क्वेश्चन घ्यायचे. तर नवीन बीट उद्या स्टार्ट करू. ओके. आतापर्यंत कोणाला काही डाऊट, कोणाला काही अडचण आहे का सांगा. जर अडचण नसेल तर मीटिंग एंड करू शकता. बाकीच्या फ्रेंड्सना पण सांगत राहा. ठीक आहे.